नमामि धम्मं नमामि संघं नमामि। नमो तस्स भगवतो अरहतो क्षमा समुदास बुद्धं शरणं। सर्वांना नमस्कार। आजचा दिवस हा केवळ एका व्यक्तीचा जन्मदिवस नव्हे, तर एका सुंदर प्रवासाचा आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा महोत्सव आहे। डॉक्टर नितीन काळूराम गाडे सर म्हणजे फक्त एक नाव नाही, तर एक विश्वास आहे, एक ऊर्जा आहे, एक सकारात्मकता आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचे ते प्रसन्न हास्य थकलेल्या मनालाही एक नवी उभारी देते। असे हे कर्जतमधील सुपरिचित असणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर नितीन काळूराम गाडे सरांचा जन्म 27 फेब्रुवारी 1977 रोजी म्हणजेच मराठी राजभाषा गौरव दिनाच्या दिवशी भालिवडी कर्जत तालुका येथे झाला। आई वडिलांचे निस्सीम प्रेम सरांना लाभले। सर प्राथमिक शिक्षण घेत असताना वडील पोलीस खात्यात महत्वाच्या पदावर होते। आईच्या शिस्तबद्ध तालिमीत चारही भावंडांचे शिक्षण पूर्ण झालेले आहे। आज सरांचे भाऊ, त्यांच्या पत्नी व दोन्ही बहिणी सरकारी क्षेत्रात महत्वाच्या पदावर आहेत। सर लहान असताना वडिलांची वारंवार बदली होत होती, परंतु या परिस्थितीतही सरांनी शिक्षणाची कास मात्र सोडली नाही। त्यांचे 1ली ते 5वीचे शिक्षण जनता विद्यालय खोपोली येथे झाले। इयत्ता 6वी व 7वीचे शिक्षण अलिबाग येथे, तर इयत्ता 8वी ते 10वीचे शिक्षण अभिनव ज्ञान मंदिर कर्जत येथे झाले। यानंतर महाविद्यालयीन शिक्षण सरांनी KMC कॉलेज खोपोली येथे पूर्ण केले। या त्यांच्या शिक्षण प्रवासात अनेक शिक्षक त्यांना गुरु म्हणून लाभले आणि सर्व शिक्षकांचे लाडके विद्यार्थी म्हणून अल्पावधीतच त्यांनी सर्वांच्या मनात आढळ स्थान निर्माण केले। शिक्षण ही न संपणारी प्रक्रिया आहे असे सर मानत आलेले आहेत आणि म्हणूनच या पुढील शिक्षण घेण्यासाठी सरांनी पुणे विद्यापीठ गाठले आणि MA इतिहास त्यांनी पुणे विद्यापीठातून पूर्ण केले। शिक्षण घेण्यासाठी कुठेही जाण्याची व राहण्याची तयारी असणारे गाडे सर यांनी 1999 साली सावर्डे चिपळूण गाठले आणि इसवी सन 2000 साली भाऊसाहेब राऊत शिक्षणशास्त्र विद्यालय येथून BEd ची पदवी घेतली। एक आदर्श विद्यार्थी म्हणून ख्याती असल्यामुळे BEd च्या निकालानंतर अवघ्या 12 दिवसात मान्य श्री रामदासजी शेंडे संस्थापक असलेल्या भैरवी विद्या विकास ट्रस्ट खोपोली यांचे काळभैरव माध्यमिक विद्यालय किरवली या ठिकाणी ते कामावर रुजू झाले। यानंतर याच संस्थेच्या कोंडीराम शेंडे पाटील शाळा भडवळ नेरळ येथे काही वर्ष काम केले आणि त्यानंतर जय आंबे माध्यमिक विद्यालय भिसेगाव येथे अध्यापनाचे कार्य केले। या प्रवासात सरांचं प्रभावी अध्यापन आणि सखोल ज्ञान पाहून ऑक्टोबर 2006 मध्ये शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचालित श्री स्वामी समर्थ अध्यापक विद्यालय कल्याण येथे ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले। पण तरी सरांची ज्ञान लालसा कमी झाली नाही। YCMU मधून त्यांनी MAd करून प्रावीण्य मिळवले। सरांची शिक्षणाविषयी इतकी तळमळ पाहून संस्थेचे संस्थापक मान्य श्री दत्तात्रय वीर आणि मान्य सौ ललिता वीर यांच्या आशीर्वादाने पुढे DEd महाविद्यालयात काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांच्या प्रभावी कामामुळेच BEd व MAd कॉलेजलाही अध्यापन करण्याची संधी त्यांना मिळाली आणि या संधीचे सरांनी सोने केले। पुढे संस्थेचे सचिव आदरणीय पंकजवीर सर यांच्या मार्गदर्शनाखाली DEd विभागाचे प्रमुख म्हणून सरांनी काही वर्ष काम पाहिले। कॉलेजमध्ये एक आदर्श, निस्वार्थ व मनमिळावू शिक्षक म्हणून त्यांची ओळख झाली। सरांच्या हाताखालून शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी जीवनात मोठी यश शिखरे मिळवली। हाताखालून विद्यार्थी शिकत असताना सरांनी सुद्धा शिक्षणाचा प्रवाह अजिबात थांबवला नाही। इसवी सन 2009 मध्ये त्यांनी PhD साठी रजिस्ट्रेशन केले आणि 2013 मध्ये शिक्षणशास्त्र या विषयात PhD संपादित केली आणि तेव्हापासून डॉक्टर नितीन गाडे सर उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन करत आहेत। उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये म्हणून सखोल अभ्यास करून त्यांनी विद्यार्थ्यांना विषय सुलभ वाटण्यासाठी
3 पुस्तके प्रकाशित केली. इसवी सन 2024 मध्ये एम.एड विभागासाठी हिस्ट्री, पॉलिटिक्स अँड एज्युकेशन हे पुस्तक प्रकाशित केले. लगेचच त्या पुढील वर्षी डॉक्टर गाडे सर आणि डॉक्टर विद्युलता कोल्हे मॅडम यांचे सायकोलॉजी ऑफ लर्निंग डेव्हलपमेंट हे पुस्तक अभ्यासक्रमासाठी उपलब्ध झाले. या पुस्तकानंतर लगेचच सरांनी याच वर्षी आणखीन एक पुस्तक लिहिले, ते म्हणजे हायर एज्युकेशन हे पुस्तक होय. एम.एडच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून या पुस्तकाची सरांनी निर्मिती केली. प्राध्यापिका शुभांगी दाते या पुस्तकाच्या सहलेखिका आहेत आणि या 2015-16 बॅचच्या एम.एड विभागात महाविद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सरांच्या विद्यार्थिनी आहेत आणि याच पुस्तकाचा आज प्रकाशन सोहळाही या निमित्ताने पार पडणार आहे. सरांच्या पाठीशी आई वडिलांचे आशीर्वाद आहेतच, पण त्याचसोबत सरांच्या या यशाला भरीव पाठिंबा मिळाला तो त्यांची थोरली बहीण सौ सुरेखा अशोक पवार आणि भाऊजी अशोक गणपत पवार, तसेच त्यांची दुसरी बहीण सौ रोहिणी प्रदीप जोशी आणि भाऊजी प्रदीप नारायण जोशी यांच्या समर्थ पाठिंब्यामुळेच सरांचा यशोवेल गगनापर्यंत टेकला. तसेच सरांचे कनिष्ठ बंधू श्री हेमकांत गाडे तसेच त्यांच्या पत्नी सौ प्रणिता गाडे यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य लाभले. सरांच्या प्रवासात त्यांच्या अर्धांगिनी सौ स्नेहा नितीन गाडे यांचा तर सिंहाचा वाटा आहे. एक जीवनसाथी म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत मोलाची आहे. प्रत्येकाच्या मनात सरांनी असंच एक आढळ स्थान निर्माण केले आहे आणि म्हणूनच सरांच्या भोवती एक भला मोठा मित्र परिवार निर्माण झाला आणि हाच आपल्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार आहे असे ते मानतात. आपण समाजाचे देणे आहोत या विचाराने सरांनी अनेक उपक्रम हाती घेतले. अनेक व्यक्तींच्या अडीअडचणींमध्ये सर निस्वार्थीपणे पाठीशी उभे राहू लागले. यातूनच पुढे कर्जत परिसरातील रेल्वेने प्रवास करणाऱ्या ग्रुपला ते जोडले गेले आणि त्यांच्या विचारांना सगळ्यांनी साथ देत सिंहगड एक्सप्रेस ग्रुपच्या माध्यमातून गोरगरीब गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना मदतीचे हात गेले. 15 ते 17 वर्ष ते सर्वांना सोबत घेऊन यासाठी काम करीत आहेत. शैक्षणिक व सामाजिक माध्यमातून केलेल्या या कार्याचा आनंद हाच माझा खरा पुरस्कार आहे असे ते वारंवार बोलून दाखवतात. पुरस्कार सरांचं घरातील कपाट तर पुरस्कारांनी खचून भरलेलं आहे. त्यांना वेगळ्या क्षेत्रातले अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत, पण त्यातल्या मोजक्याच पुरस्कारांवर आपण नजर टाकूयात. 2016 मध्ये त्यांना शिक्षण संवेदन यांच्यातर्फे राज्यस्तरीय महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार प्राप्त झाला. सन 2017 मध्ये त्यांना कर्जत नगर परिषदेचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार प्राप्त झाला. सन 2021 मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सोशल इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट बँगलोर यांच्यातर्फे एपीजे अब्दुल कलाम लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड त्यांना प्राप्त झाला. सन 2024 मध्ये राजे शिवछत्रपती प्रेरणा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई या संस्थेत अध्यापक म्हणून कार्यरत असताना या संस्थेमार्फत त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. सन 2019 मध्ये टीमवर्क अवॉर्ड तर सन 2023 मध्ये बेस्ट ऍक्टिव्हिटी अवॉर्ड त्यांना प्राप्त झाले. अशा अनेक पुरस्कारांनी सरांना सन्मानित करण्यात आलेले आहे. सरांचा हा कार्यधुरंधरपणा पाहून मुंबई विद्यापीठाने DLLE विभागाचा फील्ड कोऑर्डिनेटर म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे. सरांबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण वेळेची मर्यादा राखून फक्त इतकेच सांगता येईल की झालेत बहु होतील बहु परी या सम हा. सरांना जन्मदिवसाच्या निमित्ताने निरोगी दीर्घायुष्याच्या आणि सुस्वप्नपूर्तीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.